भैया बाकी लेके किधर निकलो? हम निकलो आगे के लिए। भैया निकला बाटली लेके. आम्ही इथं पाठीमागे आलो. घेतला ओढी बाबू बाबू हलवा बाबूला कापू. हे बघा आम्ही फणस घेतला. ठेवायचं लोक इथं. ने बाबू आणलंय बाबू लावाला साबू. आणि आम्ही गाडी इकडे आहे ना आम्ही आता जावाला बनवायला घेतोय. पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतल्या आम्ही. मच्छी पण आणली. चला जेवून घेऊ मस्त की बनवून पहिले. तर सुरुवात. गॅस कुठे आपला इथे. गोव्यामधून आम्ही आता जस्ट बाहेर पडलो. डायरेक्ट आता आम्ही रस्त्या बघू. जरा थांबवता येणार भेटू. डायरेक्ट घरी पोहोचलो. आता मम्मी पप्पा गेलं. हा तिसरी गाडी. स्कूटीची पण वाट लागली अख्खी. त्या दिवशी पप्पांचे इकोची लागलेली. फार्म हाऊसला जातात. वाट लागली. तर गुड मॉर्निंग. आणि मी डायरेक्ट गाडीतच भेटलो. कारण की आम्ही निघलो थांबणच. कारण की आम्ही निघलो घरीच आम्हाला. तर चला डायरेक्ट आजचा लास्टचा दिवस. गोव्यामधून आम्ही आता जस्ट बाहेर पडलो. डायरेक्ट आता आम्ही रस्त्या बघू. जरा थांबवता येणार भेटू. डायरेक्ट घरी पोहोचलो. आणि इकडे आहे ना भावी लाडू शेवेचे ते खावायला पण आणलंय. तर आम्ही आता गाडीत थांबलो आणि ती जण गेले मच्छी आणायला. परत आम्ही बसलो इकडेच. मार्केटमध्ये थांबलो होता आणि मच्छी म्हणजे कोलबी घेतली आम्ही. आणि अजून मच्छी बघतोय. इथे एक मार्केट आहे तिथे थांबलो आम्ही. बांधा इकडून आहे ना आता आम्ही घेतो काजू फ्लेवरवालं पण येवालं पण सगळं. इकडून आहे ना आम्ही फ्लेवरची काजू घेतात. फ्लेवरचं काजू घेतात. इकडं थांबून. आणि इकडून आहे ना आम्ही एवढं काजू घेतलो आणि निघलो घरी. आणि अजून काहीतरी घेतात. आताच आम्ही आहे ना काजू घेतलं मस्त आहे की फ्लेवर वालं काजू घेऊन आम्ही निघलो. आता जेवायला. आता भूक लागली. जेवायला कुठं थांबू. आता जेवायला बनवायचं आहे अजून आम्हाला. चला. आणि आम्ही अशा प्राईम अशा लोकेशनवर थांबलोय. गाडी आम्ही तिथं लावले. आणि इकडे आम्ही जेवायला बनवायला घेता. आता इकडे आहे ना आम्ही आता जेवायला बनवायला घेतोय. पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतल्या आम्ही. मच्छी पण आणली. चला आता जेवून घेऊ मस्त की बनवून पहिले. तर सुरुवात. गॅस कुठे आपला इथे. व्ह्यू बघा व्ह्यू रस्त्याचा. आमच्या इथं आहे ना कोलब्या सोलून झालाय. इकडे भात धुवून जावा. आणि मी मस्त की पंख्याची हवा खात आहे. त्याला कसं दिसते पाहिजे पंखा कॅमेऱ्यात. इकडे गॅस लावलाय. इकडे आहे ना आमचं जेवण झालं आणि इकडे सगळी बसली जेवायला. आम्ही घेतो जेवण. आम्ही आता आहे ना सगळं जेवण वगैरे झाला. आणि ती सगळी तिकडे भाजी घासतात. आणि आमच्यासोबत एक भैया आलाय. भैया बाटली लेके किधर निकलो? हम निकलो आगे के लिए. भैया निकला बाटली लेके. आम्ही इथं पाठीमागे आलो होतो. ओ भैया कहावर बा. भैया बहुत जोर से आगे आई थी ना. बाटली जेवण निघली होती. तिकडे भांडी घासताना सगळी गाडी आम्ही इथं लावलेली. ही पाणी आणायला गेलतो आम्ही. प्रत्येक जण एक बाटली घेऊन. आणि आता आहे ना आमचं जेवण झाला आणि आम्ही निघलो डायरेक्ट ऑन द वे. आता काय नॉनस्टॉप गाडी आम्ही चालेल. आता थांबायचं नाही बिलकुल. डायरेक्ट घरा पोचल्यावर भेटू. आता चला थांबलो तर भेटू. अजून आंबा घ्यायचं आम्हाला. पप्पा आंबा सांगितलं ते अजून काही घेतलं नाही. काजू बिजू घेतलं. आता आंबा भेटू.
आणि आई बघा काय आणलं काय नक्की मोठीच आहे गे मोठी ना मला वाटतं म्हणून ठेवतो समक्ष पोरून बघा मी चला काय मामाचा रेट आवरा आहे की मामाला चला कोण काही जाणार पण नाही. घ्या ना पण आणि ते आंबा खाली लागतो आणि इकडे आहे ना आम्ही आता थांबलो आंबा मी आता आहे ना एक ढोंडा आणि एक ढोंडी येते काय आणला उद्या काय लाया नाही नाही हमरे को मत दे ना नको चिकट त्यांना पण दे मला नको तुला देतो मला नको तुम्हाला म्हणत मला पण नको काय घेतला ओढी बाबू बाबू कलवा बाबूला कापू हे बघा आम्ही फणस घेतला ठेवायचं लोक इथं ने बाबू आणलंय बाबू लावाला साबू मोठा बाबू तिथे किती बोलला माहिती की तो किती तो मामा होता दुसरा तो 250चे खाली ना 100 रुपयाचा घेतला आम्ही एवढा मोठा फणस बघा 100 रुपयाला ना आपल्या घरात 100 रुपयाचा औषध आपले ना तिथे तो मामा होता ना खाली ना बोलता 250चे बोलत चालेल बरं पेट्रोल पंपावर घ्या चला किधर किधर नाही चे इथं कुछच नाही ते बिस्किट वेंदेसलाच भेटतात वेंदेस मधून काय इकडे या. बघतो आम्ही ना एवढं खावायला घेतलं आणि आता बिलिंग कोणी टाकलं तो गाईज आम्ही आता प्राईम अशा लोकेशनवर थांबले बघा तुम्ही कसा लोकेशन आहे बघा ग्लास बाबा काय करते बाबा मेरा कॅमेरामॅन चैत्रडी मात्रे आणि आता आम्ही मॅगी बनवतो इथे मस्त आणि इकडूनचा व्ह्यू बघा कसला भारी असा व्ह्यू आहे ही बघ कोण दिसली म्हणा दोघी जणी बघ अरे माकडे त्या दोन हरवलेला पाकर भेटलं परत दोघी बसलं तिथं मग ती पतू अरे माकडा कशी पटापट खावायला लागतात भाऊ केले गेम लई मोठी गाडीने सोचली गाडी स्लोटी एका चापटीत बेशूट पडती बर्थडेला तुझा बर्थडे असेल ना बर्थडे ओय तुझा बर्थडे असेल ना स्टेटस बघे सगळ्यांचं बरं आपण टाक पटापट चल करून त्याच्या आणि इकडे ना भाऊ आता नीट करा वल्ला ना मसाला वल्ला चिमटा तिकडे आहे का मग आलू चिमटा घेऊ आणि इकडे आहे ना आम्ही मस्तपैकी अशी गाडी लावली मी आणले असता आणि आमच्या आहे ना आता मॅगी रेडी झाली आणि इथे ठेवल्या ना आम्ही आता दाखव पॉपॉम हे पॉपॉम ठेवला ना आम्ही त्याच्यात आणि सगळी आम्ही सगळी येऊन आहे ना महाडच्या पुढं हॉटेलला थांबलो जेवायला थांबलो तर आमचे आता मसाला पापड आलेले आहेत इकडे आमचे मसाला पापड आलेले आहेत अजून ऑर्डर सगळ्यांची थोबारात अशी की फांबुटल्या आणि इकडे आमची आहे ना क्रिस्पी आलेली आहे आता आणि किस्ती चालवली इकडे अरे मनोज आणि इकडे आहे ना आमचे लॉलीपॉप आले ते आम्ही खात आहोत मस्तपैकी सगळे आणि इकडे आहे ना आमची चिकन अंडी आणि रोटी आली ते सगळे आता मस्त ना लब्बर ना मैद्याच्या हत्या म्हणून आणि आमचा खाऊन झाला आणि जेम्स कोल्या खात खात आम्ही मस्तपैकी सगळी निघलो चलो गाईज घर पे आणि आम्ही गाडी सगळी कशी झोपली झोपल्या नाही आम्ही जागे होतो का गोष्टी करत येता आणि सकाळचं गोष्टी नाही केल्या तर तू पण झोपशील झाले झोपणार आणि आता रात्रीचं वाजल्या 2:30 यानं दोघांना पण सोडली
तिकडे तायराने अनिकेतला पण सोडली आणि या बघा पार्क कसा झोपला. तर चाललो आता आम्ही घरी निघलो. आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू या तर डायरेक्ट झोपू. बाकी का डायरेक्ट झोपू. चला. आणि फायनली आता आम्ही घरी पोचलो. रात्रीचं 3:30 वाजलं. तर आजचा ब्लॉग आम्ही इथं सेंड करतो. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणाशी आवाज नाही निघ. टाटा बाय बाय गुड नाईट. आणि आम्ही ना घरी आल्याच्या नंतर एवढा सामान होता. आदल्या मी मसाला विसायला ठेवला मीठ आणि बाकीचा अजून एवढा सगळा खोलाच आहे. पहिले हे सगळं हातात मीठ. आणि आता आहे ना इकडे मी ठेवलं कुकरमध्ये बटाटे कारण की आज संकष्ट आहे. साबुदाणा वडा बनवायचं असतं. मिरची आणि शेंगदाणे घेते मी आता. मिरची. तर आताच आहे ना मी चैत्रालीने ब्लॉग कंटिन्यू केला आणि मी निघलो गाडी घेऊ मामाच्या. तर पहिले धुवायला टाकतं गाडी. त्यानंतर अजून आंघोळी पण नाही तसाच निघले. आणि मी आहे ना सर्व्हिस सेंटरला आले आता गाडी धुवायला. तिकडे गाडी धुवायला लावले. इकडे आहेत ना माझी बटाटे पण उकडली. एक येते साबुदाणा बटाटी शेंगदाण्याचा कूट आणि मिरची आणि मीठ घेऊन आता मी तो बॅटर मिक्स करतो आणि त्याच्यानंतर वडा बनवते मम्मी. आणि आता आहे ना मम्मी पप्पा कुठेतरी गेले म्हणजे ताईंच्या गेलं कारण की ताईंना खावायला घेऊन नाशिक मम्मी फेरी मारायला गेल्या आणि ताईंच्या इथं. तर सगळं हे मिक्स करतो ना. माझं सगळं वडं बनवून झालं. आता मम्मी पप्पा आलं का हे बनवीन मी चालेल बाहेर. तर चलो पक्का चेंज करायला लागला. आपल्या नशिबाला काय झालेलं आहे हो. नशिबाचा लागलेले आहेत घोड. काय सांगू तुला आता नशिबाला काय झालं बोलतो. नशिबाचा घोडच लागलेले आहेत. आता मम्मी पप्पा गेलं. हा तिसरी गाडी स्कूटीची पण वाट लागली अख्खी. त्या दिवशी पप्पांचे इकोची लागलेली फार्म हाऊसला जातात. गाडी तिकडे अख्खी आणि इकडे तिसरी गाडी की आता डायरेक्ट हॉस्पिटल. हिची होती कुठं कंडिशन मध्ये बरं चालवाला सध्या. ताजी जा कोणतरी चुती होतं ठोकली ना पालालं. यंगस्टारला त्याच काम आहेत ना. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की ठोकाची ना पालाचा लायकी तर द्यायची नसते भरून यांची नक्की या करायची. मम्मी पप्पा जेल ती दोघा ठोकली गाडी ना पालाला डायरेक्ट. मम्मीने पण याना घेतला नंबर घेतले असता तर लगेच पोलीस स्टेशनला हजर करायला ठेवलं त्यांना. नंबर घेतले असता म्हणजे समाजला नसताना टेन्शन नसते घरी. समाजले असतं लगेच कोण होतं ना कोण ना. आता यो पॅनल अख्खा इथून अख्खा लावले बघ. तो पण ब्लॅकवाला पण हे झाला आहे ना. ब्लॅकवाला ना तुटला. टेन्शन नाही इथून यो काय थांब अटकलाय त्याच्यान. थांब तुटल ना. स्पीड कसली होती डायरेक्ट असं आतमध्ये घुसलेला. त्याने डायरेक्ट आतमध्ये घुसला तो. राजू चला खोलायला लागेल बघ. इथून खोलायला लागेल. इथून येऊन नवीन आणायला लागेल. नशीब इकडनं कुठं लागला. क्लिप बीप ना तुटले आहेत तसेच सगळे. याची टेन्शन नाही. थोडासा इथं बसवतील ते ना तुटला यो काही बघ ना. मी तुम्हाला काय बोलली बघ बॉडीला डायरेक्ट सगळी वाटत नाही. डायरेक्ट बघ नट बघायला लागेल. खोलायला लागेल. चला. आणि माझं आहे ना बिड्डा साफ झाल्याच्या नंतर आमची मिठाची भाजी पण झाली. आम्ही बनवली. इथे आमटी, इथे मावट्यांची भाजी आणि इथे आम्ही चलते पापड. त्याच्यानंतर हे सगळा पसारा आटपतो. डायरेक्ट पेरला. सुरीची गरजच नाही लागली. उद्याला जाऊ बोलते घ्या मम्मी. आणि इकडे आहे ना यावेळी बघा कसा फोडला. फोडला ना फाडला. कसलं फणस होतं दिसत. एक नंबर. फाडला डायरेक्ट फाडला असं खिचून फाडले. सुरी बघ जरुशी पण लागली ना गरज. यो डेक आहे ना पिकलेला. डायरेक्ट बोट घातला ना डायरेक्ट उपटला. चिकटला तो चिकट झाला. चिकू द्या. चालेल मग तुला धंदा करून द्या.
चैतू म्हात्रेनी फणसाचा दुकान टाकलेलं आहे आता बोलला पाहिजे असेल तू बोलवते ना उद्यावर ठेव बोलला पाहिजे असेल ऑर्डर करा नाही याच्या बोर्ड घातला ना असा खेचला ना तर अख्खा फाटला अरे चैतू म्हात्रे ऑर्डर करा ऑनलाईन पार्सल पाहिजे असेल त्यांनी ऑनलाईन मागवायचे 100 रुपयाचा फणस येणला पण इथं गोल किती निघल्या बघ गेला अख्खा गेदा काढला त्याचा इकडे बघ त्याला फणस लागलेले ते बघ असा फणस खुराचा ना असा खायचा होशियार या मिरच्या दोन येणलेस तर लय भारी काम झालं आणि यो वाघ फाडला मी वा वा ही वाघाची खाल काढली अख्खी जखली खाल काढली दुरुशी अशी खाल बघली हो का तुमची कोणला भेटते का अशी खाल कुठला बघली का झेमन हे भाऊना झाकून डावाला चड्डी बनव दोघांना एक चड्डी बनव 100 रुपयाचे फणसान गोल किती निघलं बघ वर पौर्णिमेला जा मग तुम्ही आणायला गोव्याला नाही इथून छानला रत्नागिरी इकडं आम्ही आहे ना जेवायला बसल्यावर सगळी फणसाला पाडून मस्त आहे की इकडे मम्मी कार्यक्रम होतं नाही पहिलेच जेवली चाल चपटे आणि इकडे आहे ना मम्मी आता शेवया बनवायला घेतल्या आणि ती बेडशीट नको टाकू त्याच्यात